हेलो स्टूडेंट्स, वेलकम बैक टू वंदनास ट्यूटोरियल। आज हम करने वाले हैं मराठी अक्षर भारती वर्कबुक स्टैंडर्ड 10 चैप्टर 6 चूड़ी वाला के क्वेश्चन आंसर्स। इसके पहले हम पोएम 5 तक कर चुके हैं। अगर आपने वो वीडियोस नहीं देखे तो उन्हें ज़रूर से देखिएगा। प्लेलिस्ट का लिंक आपको डिस्क्रिप्शन बॉक्स में मिल जाएगा। तो हम स्टार्ट करते हैं चैप्टर 6 चूड़ी वाला के क्वेश्चन आंसर्स। तो जिसमें सबसे पहले हमें दिया गया है आकृति पूर्ण करा। संक्रांतीला बायका जात असत। मीन संक्रांति फेस्टिवल में जो लेडीज़ थी वो कहाँ जाती थी? बांगड़िया भरायला, देवीच्या दर्शनाला, मतलब चूड़ियाँ पहनने के लिए और देवी के दर्शन के लिए। नेक्स्ट इज अब्दुलच्या मुलांचे नाव अनवर। अब्दुल के बेटे का नाम अनवर था, उनकी पत्नी का नाम शन्नू था। देन अब्दुलच्या हातातले सामान, अब्दुल के हाथ में जो रहने वाला सामान बांगड़ियाची पेटी और पिशवी, चूड़ियों की जो पेटी और एक थैली। या 2 दिवशी अब्दुल तपोवनात बांगड़िया भरायला जाई। ये 2 दिन अब्दुल तपोवन में चूड़ियाँ पहनाने के लिए जाते थे। कौन से फेस्टिवल में? एक तो संक्रांत में, दूसरी ज्येष्ठ पूर्णिमा। नेक्स्ट है थोड़क्यात लिहा बांगड़ियाचे रंग। चूड़ियों के कौन कौन से रंग होते थे? तो चूड़ियों के रंग होते थे लाल, पिवळ्या, निळ्या, रंगीबेरंगी बांगड़िया। तपोवनातील संक्रांतीचा दिवस म्हणजे आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस। इसके बाद में आपको लिखना है ट्रू और फॉल्स। तो अनवर ने अब्बाजानाला तपोवनात जाण्याची मनाई केली। ट्रू। अब्दुलचे स्वेटर उसवलेले होते। ट्रू। जांभळाच्या झाडाखाली चौथरा होता। फॉल्स। संक्रांतीचा वार सोमवार होता। फॉल्स। नेक्स्ट इज पुढील विधानामागील कारणे लिहा। तो रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून। तो रस्ते में कोई मिला तो उसे कहना मत कि तपोवन में जा रहा हूँ। क्यों? कारण धंधियावर त्याचा परिणाम होईल। क्योंकि अगर उनको पता चला तो उनकी जो चूड़ियों पहनाने का जो काम है वो इफेक्ट होगा। आजचा दिवस म्हणजे त्याच्यासाठी पर्वणीच। कारण अब्दुल्ला तपोवनात जाऊन सेवा करणे आवडत असे। देन यू हॅव टू कम्प्लीट दी बॉक्सेस। अनवर अब्दुल्ला अशी हाक मारे, अब्बाजान। बस येथे रिकामी झाली। जिल्हाधिकारी कचेरीजवळ। तपोवनाच्या प्रवेशद्वाराशी ही होती गोलाकार कमान। संक्रांतीला अब्दुल येथे जात असे तपोवनात। अब्दुल भोवती गलका करणाऱ्या लहान लहान मुली। तपोवनातील स्त्रिया व मुलींना अब्दुल वाटे देवदूत। अब्दुलला तपोवनातील मुली म्हणत चूड़ीवाला। स्वमत यानी पर्सनल रिस्पॉन्स। संक्रांतीचा दिवस अब्दुल्ला पर्वणीच्या वाटे या विधानाबद्दलचे तुमचे मत नोंद द्या। संक्रांतीच्या दिवशी बांगड्या भरणाऱ्या दिवस तेजी जात असे। कमाई सुद्धा छान होई। परंतु अब्दुल न चुकता दरवर्षी संक्रांतीला तपोवनातील स्त्रियांना व मुलींना बांगड्या भरायला जात असे। त्याला ही गोष्ट अत्यंत आवडत असे। त्याला आपल्या बांगड्याचे कौतुक तर होतेच, परंतु तपोवनातील स्त्रियांच्या चेहऱ्यावरच्या आनंदाचे अब्दुलला विलक्षण समाधान वाटे। लहान लहान मुलीच्या गराडा कलवा त्याला आवडत असे। स्त्रियांना तो देवदूतासारखा वाटे। संक्रांतीचे दिवस च्या आनंदाच्या व चैतन्याचा दिवस असे। मुळात अब्दुल्ला सामाजिक कार्य करण्याचे मनापासून तळमळ असल्यामुळे अब्दुल्ला हा दिवस पर्वणीचा वाटत असे। तो जो संक्रांति के दिन अगर वो तपोवन में नहीं जाएंगे और वहीं पे चूड़ियाँ भरेंगे तो वहाँ पे उनकी बहुत अच्छी कमाई भी होगी। फिर भी जो अब्दुल थे वो हर दिन संक्रांति में तपोवन जाते थे, वहाँ की लेडीज़ को चूड़ियाँ पहनाते थे और क्योंकि उन्हें ये चीज़ बहुत पसंद थी, उनको अपनी चूड़ियाँ पहनाने में कौतुक तो होता था, परंतु जो चूड़ियाँ पहन के जो वहाँ की लेडीज़ थी उनके चेहरे पर जो समाधान होता था वो उनको बहुत ही ज़्यादा अच्छा लगता था। वहाँ की जो लेडीज़ थी उनको अब्दुल संक्रांति के दिन देवदूत के सर जैसे लगते थे।
इसके बाद में आता है उतारा क्रमांक 2, गुण विशेषण लिया, वृद्धाचा ताठपणा. सो दाजी साहेब, वृद्धाचा ताठपणा, बोलण्यातील ॲट, आवाजातला खणखणीतपणा, तेजपुंज चेहरा व गौर वर्ण, ऊंच सड़सड़ित देह यष्टि. यानी कि आपको दाजी साहेब को क्या करना है, उनको उनकी जो फीचर्स हैं वो आपको बताने हैं यहाँ पर. नेक्स्ट है हमारा आकृति पूर्ण करा. दाजी साहेबाची पोशाख, वो कैसे कपड़े पहनते थे. पांढरे स्वच्छ धोतर, एकदम वाइट कलर की धोती, बंद गळ्याचा कोट पहनते थे जिनका जो नेक होता था वो बंद होता था. देन डोक्याला केशरी फेटा, और सर पे केसरी कलर का फेटा बांधते थे. दाजी साहेबांनी उल्लेखिलेले अब्दुलचे अनमोल गुण, समाजकार्य आणि मानव सेवा. नेक्स्ट है पुढील व्यक्तींच्या स्वभाव वैशिष्ट्याची तुलना करा. मतलब दोनों की जो बिहेवियर थे, जो नेचर था, उनमें आपको कंपैरिजन करना है. तो पहले जो अब्दुल थे, उन्हें मानव सेवेची आवड, यानी कि वो सोशल वर्क करना उनको पसंद था. मोह बदला न घेता समाज कार्य, सोशल वर्क करने वाले चीज़ें उन्हें पसंद थी. वो परोपकारी थे, दूसरों की हेल्प करते थे. और जो रघु भैया थे वो धंधा संभालने, वो अपना बिजनेस संभालते थे. धंधा तेजीत चालवने, अपना जो काम है उसमें वो ज़्यादा काम को बढ़ाना चाहते थे. स्वतःच्या धंद्यावर लक्ष केंद्रित करने, सिर्फ वो अपने ही धंधे पे ध्यान करते थे. इसके बाद में है एका वाक्यात उत्तरे लिहा, मतलब आंसर इन 1 सेंटेन्स. तो फर्स्ट है दाजी साहेबांनी रामाच्या सेतू बंधनाच्या संदर्भात कोणाचे उदाहरण दिले. किसका एग्जाम्पल दिया. तो रामाच्या सेतू बंधनाच्या संदर्भात दाजी साहेबांनी खारीने अफवा शक्तीनुसार केलेल्या उदाहरण दिले. नेक्स्ट आहे सत्कारावरून परतताना दाजी साहेबांनी अब्दुलला कोणत्या मोटारीत बसवले. तो जो उनका जो सम्मान किया गया था, उस कार्यक्रम से जब वो रिटर्न आ रहे थे तो उन्होंने उनको कौन सी गाड़ी में बिठाया. तो सत्काराच्या परतताना दाजी साहेबांनी अब्दुलला निमंत्रित मंडळीच्या मोटारीत बसवले. इसके परतताना अब्दुलला आकाशात दिसलेल्या गोष्टी, अष्टमीचा चंद्र, मेघरहित निळी नितराई. देन चौकटी पूर्ण करा. तो सत्कारात अब्दुलला मिळालेल्या वस्तू, जो सम्मान समारोह हुआ था उनमें अब्दुल को मिली हुई चीज़ें. तो फुलाचा गुच्छ मीन्स बुके मिला था एंड फुलदाणी. अब्दुल ने यांना वंदन केले. दाजी साहेब अब्दुल मियाँ यांच्या जीवनात आनंदाची बरसात करतात. तपोवनातील भगिनी, यानी तपोवन में जो रहने वाली लेडीज़ थी, बहनें थी, उनकी. उतार्यात आलेले प्राण्याचे नाव खार. देन असत्य विधान ओळखा. वर्षातले 2 दिवस तपोवनात आनंदाचे असतात. अब्दुल मियाँला मोबदल्याची अपेक्षा होती. ये हमारा जो सेंटेंस है वो क्या है, फॉल्स है. आपको फॉल्स स्टेटमेंट ढूंढकर यहाँ पर लिखना है. पर्सनल रिस्पॉन्स. सत्यता पटवून दिया. अब्दुल एक थोर समाजसेवक. अब्दुल जो थे वो एक सोशल वर्कर थे, समाज की सेवा करने वाले थे. आपको ये बताना है. अब्दुल मियाँ संक्रांतीच्या व ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी न चुकता तपोवनात जात असे. वो संक्रांति पे और ज्येष्ठ पूर्णिमा में बिना भूले वो हर दिन तपोवन में जाते थे. तेथे जाऊन तो तेथील स्त्रियां व मुलींना मोफत बांगड्या भरत असे. वहाँ पर वहाँ की जो लेडीज़ थी, जो गर्ल्स थी, उनको फ्री में चूड़ियाँ पहनाते थे. त्या स्त्रियांच्या व मुलीच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्याला आंतरिक समाधान होत असे. उनके फेस पर जो आनंद होती था, खुशी होती थी, वो देखकर अब्दुल को भी बहुत समाधान मिलता था. यावरून त्याची समाजसेवेची तळमळ लक्षात येते. इससे हमें पता चलता है कि उनको समाज सेवा करना कितना पसंद था. एरवी त्या सणाला तपोवनात न जाता गावात बांगड्या विकल्या असत्या तर अब्दुल मियाँची खूप कमाई झाली असती.
पण असा व्यवहारी व स्वार्थी विचार त्याने कधीच केला नहीं। तो इन फेस्टिवल्स में अगर वो संक्रांति में और ज्येष्ठ पूर्णिमा में तपोवन में न जाकर अपने गांव में ही चूड़ियाँ बेचते तो उन्हें बहुत अच्छी कमाई हो जाती थी, परंतु उन्होंने इसका कभी विचार नहीं किया। यावरून त्याला समाजसेवा करण्यात खूप आनंद होत असे हे स्पष्ट होते। तो स्वभावाने अतिशय साधा, सात्विक व नम्र होता। उनका जो नेचर था वो भी बहुत सिंपल था। केवळ सत्कारासाठी त्याने समाजसेवेचे व्रत घेतले नव्हते। म्हणून अब्दुल हे थोर समाजसेवक ये विधान सार्थ है। सिर्फ उन्हें सम्मान पाने के लिए उन्होंने समाज की सेवा नहीं की थी। इसलिए ये जो सेंटेंस है कि अब्दुल एक समाज सेवक थे वो एकदम ट्रू है। इसके बाद हमारा आता है कारणे दिया, मतलब आपको रीजन्स बताने हैं। अब्दुल मियाँला बांगड्याचा धंदा सोडत नव्हता, कारण अब्दुल मियाँ को जो चूड़ियों का बिझनेस था वो छूट नहीं रहा था उनसे। कारण तो त्यांच्या अब्बाजांपासून चालत आलेल्या पिढीजात धंदा होता आणि त्यात त्याच्या भावना गुंतल्या होता, क्योंकि वो उनकी मतलब पूर्वज का काम था और ये उसके इमोशंस उनसे जुड़े हुए थे। अब्दुल मियाँचे धंद्यात मन लागत नव्हते, कारण उनका बिझनेस में काम मन नहीं लगता था, कारण तपोवन आता दाजी साहेबाच्या हाती राहिले नाही याची त्याला खंत वाटत होती, क्योंकि अब जो दाजी साहेब के हाथ में तपोवन था वो रहा नहीं था, तो इसीलिए उनको थोड़ा दुख होता था। देन आपको कंप्लीट करना है शब्दजाल। तो हळव्या मनस्थितीत अब्दुलच्या मनात दाजी साहेबांविषयी आलेले विचार, तपोवनाची मोठी वसाहत व अनेक रोगी यांची दाजी साहेबानंतर काळजी कोण घेईल, मतलब दाजी साहेब के बाद में उनकी चिंता कौन करेगा, उनकी केअर कौन करेगा। आयुष्य खर्ची घालून तनमन धनाने फुलवलेली कर्मभूमी सोडताना दाजी साहेबाच्या मनाला दुःख झाले असेल, यानी पूरे लाइफ उन्होंने वहीं पर स्पेंड किया था अपनी, उनकी वो कर्म भूमि थी। ऐसे काम को उनको छोड़ने पर उनको बहुत दुख हुआ होगा। नेक्स्ट है पिशवीतील कोणत्याही 4 वस्तू, उनकी पिशवी में जो 4 कोई भी चीज़ें रहती थी उनके नाम लिखने हैं। तो पावडरचा डब्बा, रुमाल, रिबिनी, वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या। देन है थाळीतले अन्नपदार्थ, चपाती, वांग्याची भाजी। थाली में कौन कौन से खाने की चीज़ें थी, चपाती थी और बैंगन की सब्जी। उतार्यात आलेले 2 सणाची नावे, यानी यहाँ पे जो फेस्टिवल्स के नाम हैं वो लिखने हैं आपको, तो नवरात्रि और दिवाली। उसके बाद है पुढील संकल्पना एका वाक्यात स्पष्ट करा। पहला है तनमन धनाने एखादे कार्य सर्वस्व ओतून करणे, मतलब सब कुछ अपना निछावर करके भी वो काम करना। कर्मभूमी, ज्या प्रदेशात आपले कार्य बहरात येते ती आपल्या कर्माची भूमी होय। जिस प्लेस पे हम अपना काम करते हैं वही हमारी कर्मभूमी होती है। रात्र उतरणीला लागली, रात्र संपल्याच्या बेतात असून थोड्या वेळाने पहाट होईल तो प्रहर, मतलब रात खत्म होने वाली है और दिन चालू होने वाला है वो टाइम। भांडवल, एखादे व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारी मूळ रक्कम, यानी कि इन्वेस्टमेंट, कोई बिजनेस स्टार्ट करने के लिए जो पैसे चाहिए वो। इसके बाद में हमारा आता है चौकटी पूर्ण करा। अब्दुल्ला दुसरा धंदा करा असे सांगणारी। शन्नू, दुकानाला रंग देण्याचे काम रघुभैया तपोवन याच्याकडे राहिले नाही। दाजी साहेब, 2चे टोल देणारे देवळातला पहारेकरी। नवीन धंदा सुरू करायला लागणार भांडवल। शन्नूची स्वभाव वैशिष्ट्ये, तो संसारी, ती चिडचिडी। रघुभैयाबद्दल आकाश नाराज, धंद्यात बदल हवा असणारी। देन दुसऱ्याला मदत करण्याला आनंद ज्या प्रसंगातून मिळू शकतो असा प्रसंग लिहा। मतलब दूसरों की हेल्प करने से हमें खुशी मिलती है, ऐसा कोई आपको प्रसंग लिखना है। तो माझा मित्र राजू एकदा डेंग्यूने आजारी पडला। त्याला इस्पितळात भरती करण्यात आले होते। तो गरीब आहे, त्याचे आई वडील रोजगारीवर काम करीत, त्यामुळे त्यांनी राजूपाशी इस्पितळात थांबणे शक्य नव्हते। म्हणून मी 4 दिवस सतत त्याच्या उशाशी बसून त्याची सेवा केली। मग आम्ही मित्रांनी वर्गणी काढून त्याचे अर्धे बिल चुकते गेले। हे करताना मला खूप आनंद झाला। नेक्स्ट आहे
शन्नूच्या वागण्यामधील तिचा विचार काय असावा त्याविषयी तुमचे मत लिहा. मतलब शन्नू का जो बिहेवियर था उसके पीछे क्या रीज़न होगा, आप क्या सोचते हो, वो आपको यहाँ पर लिखना है. दैट इज़ अ पर्सनल रिस्पॉन्स आन्सर. तो शन्नू ही साधीसुधी घरगुती संसार महिला आहे. आपल्या संसारनी आपले कुटुंब एवढेच तिची जग आहे. अब्दुल मियाने चोरी विकण्याचा धंदा मन लावून करावा आणि 4 जास्तीचे पैसे घरात आणावेत अशी तिची इच्छा आहे. म्हणून अब्दुल मिया करीत असलेले समाजकार्य तिला नकोसे वाटते. शेजारच्या रघुभैयाचा धंदा तेजीत चालते नि आपला नवरा संक्रांतीला तपोवनात जातो याविषयी ती नाराज आहे. म्हणून शन्नूसारखी अब्दुल मियाला नवीन धंदा करण्याचे सुचवते. आपल्या घर संसार व मुलगा हेच तिचे विश्व असल्यामुळे तेवढ्यापुरता ती विचार करते आणि अब्दुल मियाने संक्रांतीला तपोवनात जाऊ नये असे म्हणते. शन्नूच्या वागण्यातून तिचा हा विचार तिच्या पुरता मर्यादित वाटतो. नेक्स्ट आहे तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्याचा व्यवसाय कसा वाढवू शकेल याविषयी तुमचे विचार लिहा. यानी जो तंत्रज्ञान है आज जो हमारे पास में गैजेट्स है उनका यूज़ करके अब्दुल की जो का बेटा है वो अपना बिजनेस कैसे फैला सकता है, ये इस पर आप अपने विचार लिखिए. अब्दुल मिया हा जुन्या पिढीतला बांगडीवाला आहे. दारोदार जाऊन बांगड्या भरणे व विकणे हा त्याच्या पिढीजात व्यवसाय आहे. अब्दुलचा मुलगा हा नवीन पिढीचा प्रतिनिधी आहे. हल्ली धंदा व्यवसायासाठी तंत्रज्ञानाची जोड घ्यावी लागते. तंत्रज्ञानामुळे व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. त्यामुळे अब्दुलचा मुलगा स्वतःच्या धंद्याची वेबसाईट काढू शकेल. त्यावर विविध प्रकारच्या बांगड्याचे प्रदर्शन करू शकेल. ऑनलाईन बांगड्या विकण्याचे तंत्र तो हाताळेल आणि घरपोच डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करू शकेल. शिवाय फेसबुकवर स्वतःचे अकाउंट काढून त्याद्वारे बांगड्याची प्रसिद्धी करू शकेल. तसेच त्याच्यासारख्या व्यवसायाशी आपली वेबसाईट लिंक करू शकेल. अशा प्रकारे तंत्रज्ञानाची मदत घेऊन अब्दुलचा मुलगा आपल्या व्यवसायाची भरभराट करू शकेल. भाषाभ्यास तो आपको सेंटेंस का टाइप बताना है कि वो कौन सा सेंटेंस है. तो चोरीवाला माझ्यासाठी आरसा प्रश्नार्थी वाक्य दॅट इज इंट्रोगेटिव्ह. केवढी मोठी वसाहत किती रोगी उद्गारार्थी वाक्य यानी एक्सक्लेमेशन. देन डू एज डायरेक्टेड. भारद्वाज पक्षी फार सुंदर दिसतो उद्गारार्थी करना. ओहो किती सुंदर दिसतो भारद्वाज पक्षी, ये आपको एक्सक्लेमेशन में करना था. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करायला हवा. प्रश्नार्थक यानी इंट्रोगेटिव बनाना है आपको. तो विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करायला नको का. देन आपको मेक सेंटेंस करने हैं मीनिंग्स देकर. तो पहले है किव येणे यानी कि दया यानी पीटी होना, किसी पे दया आना. फुटपाथवर बसलेल्या वेड्या माणसाची मोहनला किव आली. संकोच वाटणे, भीड वाटणे यानी हेजिटेशन होना. आपण नापास झालो हे काकांना सांगताना विशालला संकोच वाटला. देने हातभार लावणे, मदत मिळणे यानी की हेल्प मिलना. श्रमदानासाठी सर्व विद्यार्थ्यांनी हातभार लावला यानी सबने मदद करी. पायाना स्पर्श करना मतलब चरण स्पर्श करना, पैर छूना, नमस्कार करणे. परीक्षेतला जाताना सुमनने आईच्या पायाना स्पर्श केला. आग्रह करणे, हट्ट धरणे म्हणजे जिद करना. मला सहलीला जावायचेच असा बाळूने बाबांकडे आग्रह केला. जीवन समर्पित करणे, आयुष्याचे मोल देणे. लाखो जवानांनी देशरक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले आणि सॅक्रिफाइस करना लाईफ को. गलका करणे, आवाजाने गोंधळ करणे. मदारी येताच त्याच्या भोवती गोळा होऊन मुलांनी गलका केला. देन समानार्थी शब्द लिहा, मतलब सेम मीनिंग सिनोनिम्स लिखने हैं आपको. यहाँ पे 2-2 लिखने हैं. तो आयुष्य है जीवन, हयात. चेहरा इज मुख, मुद्रा मित्र दोस्त सोबती. मन इज चित्त अंतःकरण, विलंब उशीर दिरंगाई. देन आपको अपोजिट्स लिखने हैं. तो फायदा तोटा, लक्ष्य दुर्लक्ष, प्रसन्न अप्रसन्न, गौरवर्ण कृष्णवर्ण, आनंद दुःख, आता नंतर, नवीन जुने, रोगी निरोगी, स्वच्छ अस्वच्छ. देन वचन बदलना है प्लूरल सिंग्युलर. सो पेटी पेटिया, पिशवी पिशविया, बायका बाई, बांगड्या बांगडी, बेल बेली, हाथ हाथ. देन लिंग बदलना दैट इज जेंडर चेंज करना है. तो वृद्ध इज वृद्धा, पाहुणा इज पाहुणी, साहिबा इज साहिबीण, बांगडी वाला इज बांगडी वाली.
इसके बाद आपको अचूक शब्द निवडून लिहा, अचूक शब्द ढूंढ के आपको करेक्ट करने हैं, तो आप इसे देखिए और लिखिए. फिर पुढील वाक्य लेखन नियमानुसार लिहा मीन्स जो भी मिस्टेक्स है सेंटेंस में आपको वो करेक्ट करके लिखना है. सो इसे भी आपको देखना पड़ेगा वीडियो पॉज करके. इसके बाद में आता है हमारा विराम चिन्ह. तो विराम चिन्ह ढूंढकर आपको उनकी नाम लिखनी है, तो ये भी आप देखिए. और उसके बाद में आपको पंक्चुएट करना है, इसे देखने के लिए भी आपको वीडियो को पॉज करना होगा. तो इसके साथ में हमने चैप्टर 6 चूड़ीवाला के क्वेश्चन आंसर्स फिनिश किए. नेक्स्ट वीडियो में हम करेंगे चैप्टर 7 फुटप्रिंट्स. तब तक टेक केयर एंड कीप वॉचिंग वंदनास ट्यूटोरियल. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. थैंक यू.